मुंबईत गाजलेल्या नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामध्ये डॉन अरुण गवळी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। मागच्या 18 वर्षांपासून ते जेलमध्ये होते, पण आज त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे। त्यांचे वकील शंतनू आडकर आहेत माझ्यासोबत। सर, स्वागत आहे TV9 मध्ये। अरुण गवळींना 18 वर्षांच्या नंतर जामीन मंजूर, ते पहिल्यांदाच बाहेर येणार आहेत 18 वर्षांचे। तर मधल्या काळात ते पॅरोलवरती बाहेर होते, पण जामिनावरती आज पहिल्यांदाच बाहेर येतात। हो, हे बरोबर आहे। मधल्या काळात ते काही वेळेस पॅरोल आणि रेमिशन त्यांना मिळायचं आणि थोड्या काळासाठी ते बाहेर यायचे, पण आज सुप्रीम कोर्टाने बेल कन्सिडर केलं आहे पहिल्यांदा, म्हणून आता ते बेलवर बाहेर आलेत आणि त्यांच्यासोबत बाकीचे जे सगळे आरोपी होते ते सुद्धा बेलवर आता बाहेर येणार आहेत। साधारणतः तुमचा युक्तिवाद काय राहिला या सगळ्या सुनावणी दरम्यान? नाही, युक्तिवाद असा राहिला की हे मॅटर पेंडिंग आहे एवढ्या वर्षापासनं आणि 18 वर्ष झाली आहे त्यांना काय म्हणतात त्याला शिक्षा होऊन। तर बरेच वर्ष झालेत। आता मॅटर जे काही आहे ते अपील कधी ऐकलं जाईल सुप्रीम कोर्टात ते ठीक आहे, पण आत्ता तरी त्यांना जामिनावर बाहेर जर ते आले तर बरं होईल, म्हणजे कारण 18 वर्ष खूप मोठा काळ असतो आणि कुठल्याही गुन्ह्यासाठी 18 वर्ष हा चांगलाच मोठा काळ असतो, म्हणून मग ते कोर्टाने ते कन्सिडर केलं आणि समोरनं पण आर्ग्युमेंट आले होते काही, पण कोर्टाने ते काही कन्सिडर न करता सांगितलं की 18 वर्ष झाली आहेत, आत्ता बाहेर आलेलं बरं। आणि जो मेन मॅटर आहे सुप्रीम कोर्टासमोर जो पेंडिंग आहे ते फेब्रुवारीमध्ये कधीतरी लिस्ट होणार असं कोर्टाने सांगितले। समोरच्या पार्टीकडनं म्हणजे सरकारी वकिलांकडनं नेमकं आर्ग्युमेंट काय होती? त्यांनी तुमच्या आर्ग्युमेंटला विरोध केला असेल जामिनाला? हो, त्यांनी 100% आर्ग्युमेंट केले होते आणि खूप विरोध केला त्यांनी जामिनाला। त्यांनी एकतर सांगितलं की जे आरोपी आहे त्यांचं नाव जे आहे ते नाव फारच अख्ख्या महाराष्ट्रात लोक ओळखतात ह्या नावाला आणि या नावाची एक वेगळी लेवल आहे, मग त्यामध्ये त्यांचा प्रयत्न असा होता, पण मग कोर्टाने त्या आर्ग्युमेंटला काही स्वीकारलं नाही आणि मग बेल देऊन टाकली, म्हणजे बेल ग्रांट केली त्यांनाच नाही, सगळ्या आरोपींना जे कोणी होते। साधारणतः किती आरोपी होते याच्यात आणखी? साधारणतः आता मला सगळे मॅटर जर मिळून बघितलं तर एकतर हे होते, बाकी एक 7 ते 8 आरोपी तरी होते, कारण अरुण गवळींसह 8 आरोपी। हां, कारण बरेच सारे मॅटर एकत्र फाईल केलेले आहेत, एकत्र टॅग्ड आहेत, म्हणून दर मॅटरचे वेगळे आरोपी आहेत, म्हणून मग ते साधारण एक 7-8 तरी असतीलच असं मला आहे। मला बघायला लागेल। अरुण गवळी यांच्यावरती फक्त हेच नाही तर इतरही काही केसेस होत्या, त्याही अनुषंगाने ते जेलमध्ये होते। काही महिन्यांपूर्वी त्यांना त्या प्रकरणामध्ये जामीन देखील मिळाला होता। हो, एक मॅटर पेंडिंग होतं जे मुंबईच्या सेशन्स कोर्टाने त्यांना ॲक्विटल दिला होता मे महिन्यामध्ये, कदाचित 14 मेची ती जजमेंट असेल, पण मग आता टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज मला फक्त ह्याच मॅटरचं माहिती आहे की हेच पेंडिंग आहे। आता ह्याच्यात जर बेल मिळाली आहे म्हणजे अजून काही पेंडिंग नाही आहे असं, बट टू माय नॉलेज की दिस इज द ओनली केस दॅट इज पेंडिंग। साधारणतः अरुण गवळी कधीपर्यंत जेलच्या बाहेर येतील, कारण ते सध्या नागपूर जेलमध्ये आहेत? नाही, आता बेल एकदा ऑर्डर अपलोड होऊन जाऊ दे, ऑर्डर अपलोड झाली नाही आहे, एकदा अपलोड झाली की मग मी ते फॉरवर्ड करीन आणि मग तिथे बेल कंडिशन्स जे काही ते तिथले जे कोर्ट आहेत ते बेल कंडिशन्स एकदा त्यांनी सेट केले की मग बाहेर येतील। म्हणजे बेलच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या सेशन कोर्टाला ठरवण्याचे अधिकार सुप्रीमने दिलेत? बरोबर, करेक्ट। अच्छा, म्हणजे जे सेशन कोर्ट ज्या अटी घालील त्या अटीनंतर त्यांना बाहेर येण्याचं अगदी बरोबर। ओके, साधारणतः कधीपर्यंत? कारण तुम्ही सेशन कोर्टात लगेचच अपील कराल किंवा तिकडे अटी शर्तींसाठी लगेचच तुम्ही सुप्रीम सेशन कोर्टामध्ये जाल? हो, बरोबर, म्हणजे जशी ऑर्डर अपलोड झाली ती ऑर्डर ऑफकोर्स जेलमध्ये पण कम्युनिकेट होणारच आहे आणि मग ती मी सगळे ऑर्डर अख्खी म्हणजे फॉरवर्ड करीन सगळ्यांना, मग ते जेव्हा सेशन्स कोर्टात ते दाखल करतील मग बघू सेशन्स कोर्ट काय करतो। फक्त सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची वाट बघत आहात? हो, कधी अपलोड होते त्याची वाट बघतोय, तेवढंच। येस। पुढच्या किती दिवसांमध्ये साधारणतः बाहेर येतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे अरुण गवळी? खरं माझ्याप्रमाणे एका आठवड्यात आले पाहिजेत खरं तर। हो। हे अरुण गवळी यांचे वकील होते ॲडव्होकेट शंतनू आडकर आणि त्यांनी TV9 मराठीशी बोलताना सविस्तर सांगितलेलं आहे की साधारणतः मागच्या 18 वर्षांपासून अरुण गवळी हे जेलमध्ये होते। आम्ही युक्तिवाद केला, प्रखर युक्तिवाद केला आणि युक्तिवादाच्या नंतर सुप्रीम कोर्टाने देखील अरुण गवळी यांना जामीन मंजूर केलेला आहे। त्यामुळं नेमकं काय अटी शर्ती सेशन कोर्ट घालतं हे देखील बघावं लागणार आहे, पण साधारणतः पुढच्या आठवड्याभराच्या आत अरुण गवळी जेलच्या बाहेर येतील असा विश्वास देखील अरुण गवळी यांचे वकील ॲडव्होकेट शंतनू आडकर यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।